अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे। तुम्हाला सर्वांच्या नक्की चांगलीच्या स्वामी महाराज पूर्ण करो। चैत्र नवरात्र आता सध्या सुरू आहे, त्यातले त्यात आता चैत्र पौर्णिमा ही 12 एप्रिल 2025 वार शनिवार ह्या दिवशी असणार आहे। आता चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपल्या कुलदेवीचा कुळाचार कसा करायचा आहे या संदर्भातला हा व्हिडिओ असणार आहे। कारण बऱ्याच ठिकाणी चैत्र महिना हा पाळला जात नाही, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कुलदेवीला हा कुळाचार केला जात नाही। त्यात ओटी भरणं असेल किंवा तिला कुठल्याही कुलदेवीची आवडती वस्तू असेल, कुठल्याही प्रकारच्या म्हणजे कुळाचार केलाच जात नाही। तर ह्या संदर्भातला हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे बघा। बऱ्याच ठिकाणी गाव बदललं का रूढी बदलतात, परंपरा बदलतात, पण तुम्ही कुठेही राहत असो पण आपल्याला चैत्र नवरात्रातल्या ह्या कुळाचार चैत्र पौर्णिमेला करायचाच आहे। आता तो कसा करायचा त्या संदर्भातलाच हा व्हिडिओ, तर संपूर्णपणे माहिती महत्त्वपूर्ण असणार आहे। आपण जेव्हा शारदीय नवरात्र करतो पण चैत्र नवरात्र करत नाही। बऱ्याच वेळेस शारदीय नवरात्र केलं तरी आपल्या कुलदेवीला एकतर लांबून दर्शन घेतो किंवा विसरूनच जातो, अक्षरशः डायरेक्ट पुढचं नवरात्र येऊपर्यंत आपलं काही लक्ष राहत नाही। पण अशा वेळेस देवीचा कोप वाढतो आणि तिचा दोष आपल्याला, तिचा कोप आपल्याला तिचा सहन करावा लागतो। बघा, आई काय काठीने मारत नाही, पण काठी घेऊन मागं फिरत पण नाही। पण कसं असतं ना, आपल्या संसारात बऱ्याच वेळेस अडथळे तयार होतात, संसारात बऱ्याचशा अडचणी किंवा तिचे भयंकर परिणाम भोगावे लागतात, हे प्रत्येकाला माहिती असतं। मग अशा वेळेस आपल्याकडून जर नवरात्रामध्ये 9 दिवस, आता हे जे शारदीय नवरात्र जसं असतं तसंच चैत्र नवरात्र असतं, तसंच त्याचा कुळाचारसुद्धा त्याच पद्धतीने असतो। पण ह्या नवरात्रामध्ये सुद्धा आपल्याकडून जर सेवा झालेली नसेल एकही दिवस, तर मग चैत्र नवरात्रामध्ये आपल्याला देवीचा कुळाचार करायचा आहे। बघा, प्रत्येक वेळेस काय होतं की आपण जेव्हा कुळाचार करतो किंवा आता 12 तारीख आहे की आपल्याला कुठल्याही कारणामुळे आपल्याला जमत नाही, मग कुळदेवतेची ही सेवा आपल्याला म्हणजे चैत्र पौर्णिमेच्या ह्या दिवशी करायची असते। आपण बऱ्याच वेळेस काय करतो की बाकीच्या देवांची पूजा करतो, पण आपल्या घरात कुलदेवीची सेवा जर झाली नाही ना, तर खरं सांगते जे आर्थिक प्रश्न असतात ते खूप मागे लागतात। मग त्यामुळे घरात कुलदेवीची सेवा ही खूप महत्त्वाची मानली जाते आणि कुलदेवीचं कुळाचार हा तेवढाच महत्त्वाचा आहे। भलेही आपल्याकडून नवरात्रामध्ये सेवा नाही झाली महिलांनो, पण पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आवर्जून एक तरी म्हणजे आपल्याला ह्या दिवशी सेवा करायची आहे। मग आता ह्या दिवशी पौर्णिमा कधी आहे बघा, 12 एप्रिल ह्या दिवशी ती पहाटे बघा पहाटे 3:22 सुरू होणार आहे। तर ती 13 तारखेला पहाटे 5:52 असणार आहे। याचा अर्थ 12 एप्रिलला संपूर्ण दिवसभर चैत्र पौर्णिमा असणार आहे। आणि सत्यनारायण कधी करायचं म्हटलं तर हे 12 तारखेला आपल्याला सत्यनारायण करायचं आहे। सत्यनारायण पण ह्याच दिवशी करायचं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, आपल्याकडून आहे ना पूर्णपणे नवरात्रभर आहे ना, किंवा आपल्याकडून डायरेक्ट शारदीय नवरात्र झालं की डायरेक्ट आता ही नवरात्र, पण तोपर्यंत आपल्याकडून एकही दुर्गा सप्तशती पाठ नाही झालेला, तर मग अशा वेळेस आवर्जून एक पाठ संपूर्णपणे वाचायचा आहे। पाठ कसा वाचायचा दुर्गा सप्तशती पाठ, त्यामध्ये स्वामी स्तवन आहे, देव्य कवच आहे, अर्गला स्तोत्रम, कीलकम स्तोत्र, 1 ते 13 अध्याय, त्यानंतर प्राकृतिक रहस्य, मूर्ती रहस्य, प्रार्थनिक रहस्य हे झाल्यानंतर मग देव्या प्रक्षमापन स्तोत्र हात जोडून म्हणायचे आहे। आणि म्हणजे आपल्याकडून कमीत कमी बघा ह्या दिवशी जे प्रार्थना म्हणतो आपण, त्यानंतर स्वामी समर्थांची माळ आहे आणि मग नवरनाव मंत्र आहे त्याचा जप करायचा आहे। घरातील पुरुषांनी सुद्धा, घरातील प्रत्येकाने ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे ह्या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे। मग तुम्ही सकाळी करा, संध्याकाळी करा, तुम्ही असं म्हणजे पौर्णिमेच्याच दिवशी नाही तर आपल्या नित्यसेवेमध्ये ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चेचा हा जप सुरू ठेवा। आता त्याचबरोबर बऱ्याच वेळेस दुर्गा सप्तशती पाठाचं महत्त्व एवढं आहे की कुठल्याही प्रकारच्या समस्या, आर्थिक असेल किंवा कुठल्याही समस्या ह्या आपल्यावर पडत नाही। आता हा दिवस असा असतो की आपल्या कुलदेवीची आपल्यावर कृपा प्राप्त होण्यासाठी, म्हणून ह्या दिवशी आपल्याला ह्या सेवा करायच्या असतात। त्यात दुर्गा सप्तशती पाठाला खूप महत्त्व आहे। मग तुम्ही केंद्रात जाऊन सामूहिक पद्धतीने करा किंवा घरी करा। मग जर ज्यांना बऱ्याच अडचणी आहेत बघा, ह्या दिवशी ना बऱ्याच महिला वर्किंग असतात, मग बिझनेस असेल किंवा जॉब असेल, मग घरी स्वच्छ करून आपण मगच बाहेर पडतो। मग थोडं का होईना आपल्याला देवीसाठी घरात ज्यांना वेळ नाही आहे ना दुर्गा सप्तशती पाठ वाचण्यासाठी, त्यांनी ह्या दिवशी
ओम ऐन ह्रीम क्लीम चामुंडाई विच्चे याची 5 माळी तरी करायच्या आहेत. लक्षात ठेवा, 5 माळी तरी करा. 5 करा, 11 करा, अतिशय उत्तम. ह्या दिवशी दैवी तत्व जागृत झालेलं असतं आणि आपल्या कुलदेवीचा आपल्यावर जास्तीत जास्त आशीर्वाद लाभत असतो. दुसरं म्हणजे दुर्गा सप्तशती पाठ करणं शक्य नाही मग म्हणजे बघा, आता मी असं नाही म्हणणार की दुर्गा सप्तशती पाठ करता पण येतोय, तुम्ही नवरनव मंत्राच्या सुद्धा 11 माळी घेऊ शकतात. त्याचबरोबर आता दुर्गा सप्तशती पाठ करणं शक्य नाही, मग तुम्ही सिद्ध कुंजिका स्तोत्र ते सुद्धा अतिशय प्रभावी आहे, ते 11 वेळेस पठण करा असंही मी तुम्हाला सांगेल. बघा, ते चालतं एकदम छान शांतपणे पटकन होऊन जातं. आता ह्या दिवशी पौर्णिमा आहे, त्यातले ज्यात चैत्र नवरात्र आहे. आपल्या घरामध्ये एकही दिवस कुंकुम अर्चन झालेलं नाही आहे. मग ह्या दिवशी दिवसभरात तुम्ही कधीही तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपल्याला कुंकुम अर्चन करायचं आहे. बघा, कुंकुम अर्चन हे अतिशय प्रभावी सेवा आहे. आपल्या सौभाग्य अखंड राहण्यासाठी, घरात माता लक्ष्मीची कुलदेवीची कृपा आपल्यावर अखंड राहण्यासाठी कुंकुम अर्चन हे खूप महत्त्वाचं असतं. आता हे जे कुंकू असतं ते कुंकू एखाद्या डब्यात ठेवायचं आणि ते कुंकू रोज आपल्या कपाळी लावायचं. तुम्ही महत्त्वाच्या कामाला बाहेर जाताय ते कुंकू आपल्या कपाळी लावायचं. महिलांनी तर आवर्जून हे कुंकू लावत चला. आता श्रीयंत्र आहे, श्रीयंत्रावर सुद्धा कुंकुमार्चन आपल्याला करायचं आहे. पण त्याचबरोबर चैत्र नवरात्र असल्यामुळे प्रत्येकाच्या घरात कुलदेवीचा टाक हा असतोच. जर नसेलच तर तुम्ही सुपारीवर कुलदेवी समजून आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. कुंकुमार्चनला खूप महत्त्व आहे महिलांनो. आता कुंकुमार्चन कसं करायचं आहे, 5ही बोटांनी कुंकू आपल्या आई भवानीला म्हणजे त्याच्या पायापासून डोक्यापर्यंत असं चढवत न्यायचं आहे. कुंकुमार्चन हे करायचं आहे. आता हे कुंकू कधी काढायचं आहे, तुम्ही लगेच थोड्या वेळाने काढू शकतात किंवा नंतर काढू शकतात. तुम्हाला जेव्हा वाटेल तुम्ही म्हणजे लगेच किंवा थोड्या वेळाने रात्र म्हणजे दुसऱ्या दिवशी काढू शकतात. त्याच वेळेस काढलं तरी काही हरकत नाही. पण जर पहिलंच कुंकू असेल तर पहिलं कुंकू वारंवार सुद्धा वापरता येतं. कुंकुमार्चन केलेलं कुंकू त्याचा प्रभाव हा जास्तीत जास्त पडत असतो, म्हणून पहिलं कुंकू सुद्धा महत्त्वाचं असतं. आता ह्याचबरोबर काय करायचं आहे, नवरात्रामध्ये आपण आपल्या कुलदेवीला आपण माळ घालत असतो. मग कुलदेवीला आवडणारी सर्वात जास्त वस्तू म्हणजे ही लवंग असते. लवंग जरी मसाल्याचा पदार्थ असला पण तरीही आपल्याला कुलदेवीला आपल्याला लवंगांची माळ घालायची आहे. आता तुम्ही 11 किंवा 7, 11 असं किंवा 16 लवंगांची माळ ही अतिशय प्रिय असते. आता नंतर त्या लवंगांचं काय करायचं आहे, तुम्ही नंतर त्या सगळ्यांनी चघळून सुद्धा खाऊ शकतात. अशा पद्धतीने ते खायचे आहेत किंवा चघळायचे आहेत, पण मसाल्यात वापर करू नका. कारण की बऱ्याच वेळेस मसाल्यात म्हणजे मसाल्याचा पदार्थ असला तरी तो मसाल्यात वापरायचा नाही आहे. चहामध्ये सुद्धा टाकून खाऊ शकता आपण. दुसरं म्हणजे ह्या दिवशी आपल्याला कुलदेवीला बघा, आपण नवरात्रामध्ये कुलदेवीची भरपूर काही सेवा करीत असतो, पण त्याचबरोबर आता हे चैत्र नवरात्रातला शेवटचा दिवस म्हणजे पौर्णिमा आहे आणि ह्या दिवशी आपल्याला कुलदेवीला लवंगांचं अर्चन करायचं आहे. आता हे लवंगांचं अर्चन करताना त्याच वेळेस आणि जेव्हा माळ घालतो, लवंगा तुटलेल्या फुटलेल्या आणि खंडित झालेल्या नसल्या पाहिजे याची काळजी घ्या. आपण कुलदेवीला म्हणजे एक छान प्रकारे एक आपण त्यांना जे अर्पण करतो असं असतं ना की आपल्या मनात पण तशा पद्धतीचे भाव उत्पन्न होत असतात, म्हणून सांगते. आता एक लवंग हातात घेतली, आपल्याला लवंगा घ्यायची आहेत. त्या लवंगांमध्ये आपल्याला कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे. मग तुम्ही 21 लवंगा घ्यायच्या आहेत आणि त्या 21मध्ये मग एक लवंग हातात घ्यायची. नित्यसेवेमध्ये कमलात्मक मंत्र आहे, तो मंत्र म्हणायचा आहे. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध ओम प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीं महालक्ष्मी नमः हा कमलात्मक मंत्र आहे. बघा, ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीं ह्रीं श्रीं श्री महालक्ष्मी नमः हा कमलात्मक मंत्र म्हणला की नमो नमः म्हणून आपल्याला आपल्या कुलदेवीच्या टाकावर तो ठेवायचा आहे. कुलदेवीच्या टाकावर वाहून द्यायचं आहे. अशा पद्धतीने ज्या 21 लवंग आहेत त्या सगळ्या अर्पण करायच्या आहेत. तर हे मंत्र म्हणून झाल्यानंतर आपल्याला एक लवंग अर्पण करायचे आहे आणि लवंग अर्पण केल्यानंतर त्या लवंगांचं काय करायचं, जसं आपण पहिल्याही आणि ह्याही लवंग आपल्याला टाकून द्यायचे नाहीत. याच्यावर मंत्र स्तोत्र म्हटलेले आहेत. बघा, लवंग जरी थोडीशी गरम असली पण ती सायंटिफिकली आपल्या शरीरासाठी खूप चांगली आहे. मग सगळ्यांनी मिळून एक लवंगा खाल्ल्या तरीही त्या भरपूर काही म्हणजे दिवसाआड जरी खाल्ल्या तरी त्या आपल्याला फेकून द्यायच्या नाही आहेत किंवा तुम्ही चहामध्ये वापर करू शकतात. पण लक्षात ठेवा, म्हणजे खाऊन घ्यायच्या आहेत, फेकून देऊ नका.
ह्या लवंगा अतिशय महत्त्वाच्या असतात. आता त्याचबरोबर बघा, आपण नवरात्रामध्ये जसं आपल्या कुलदेवीची पुरण थापायचं, थोडंसं पुरण शिजवायचं आणि ते थापायचं, त्यावर मध्ये थोडंसं असं होल पाडायचे 11 आणि त्यामध्ये फुलवाती ज्या तुपात भिजवलेल्या असतात त्या ठेवायच्या आणि त्याने आपल्याला आपल्या कुलदेवीची आरती करायची. प्रत्येक ठिकाणी कुलदेवीची आरती वेगळी असते, मग त्या पद्धतीने आपण आरती करायची. आता दुर्गड भारी हे सगळ्यांना माहिती आहे, ही आरती केली तरी चालते, पण आपल्या कुलदेवीला आपल्या घरात ओवाळायचं आहे. आणि आवर्जून ह्या दिवशी बघा, कुलदेवीचा जसं शारदीय नवरात्रामध्ये आईची ओटी भरली जाते, एखादी सवाशीण घरी बोलावून तिला छानपैकी तिचा पाहुणचार केला जातो, तिला खीर किंवा दूध आपण हे दिलं जातं. त्याच पद्धतीने ती ओटी भरलेली तुम्ही त्या महिलेला सुद्धा देऊ शकतात किंवा स्वतःसुद्धा वापरू शकता, पण आपल्या घरात का होईना कुलदेवीची ओटी भरा. त्याचबरोबर बघा, आपण म्हणतो ना की मूळस्थानावर तर जाऊ शकत नाही, पण घरी का होईना आपल्याला ह्या सेवा सगळ्या करायच्या आहेत. या सगळ्या आपल्या कुळाचार झालाच पाहिजे. वर्षभर आपल्यावर आपल्या कुलदेवीची अखंड कृपा लागते. बघा, आर्थिक समस्या ज्या आहेत त्या संपूर्णपणे संपून जातात. बऱ्याच वेळेस मी सांगत आले की आपल्या घरात महालक्ष्मी अष्टकमचं सुद्धा पठण झालंच पाहिजे. महिलांनी तर आवर्जून करा. तुम्ही वर्किंग असाल किंवा आपल्या संसारासाठी कुठल्याही स्त्रीने महालक्ष्मी अष्टकम वाचलं तर खूपच जास्तीत जास्त चांगलं असतं. तर आजच्यापुरते इतकं झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी आणि जगदंबेच्या चरणी रुजू करते आणि व्हिडिओ इथंच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.